कशी करतेस? ती स्वतः फिरते एंजल. असं केलं तर त्याचा सेल पण खराब होईल आणि ती पण खराब होऊन जाईल. तू काय असते निष्का? करते. सकाळी लवकर उठून बसतात दोघे पण. हा मम्मा उठ आता चल. हा चल पोहे बनव. तू खाते ना पोहे? तू पोहे खाते? खाते? तू पोहे खाते? ती डॉल जशी फिरते तशी एंजल फिरते. हा मम्मा ठेवून देऊ हे उसे. ठीक आहे चलो. एंजल काहीतरी कारनामे करत राहते. ती बघ असते कशी. हिला पण घे खाली खेळ. मी पोहे बनवते तुला. हिला ओ मम्मा काय मम्मा? एंजल तिला चिडवत जाऊ नका. बघितलं नाही दे तिला. दे बाबू दीदीला पा. दे दे पा. प्रेमाने बोलायचं तिला. ते ऐकते लगेच. तिला चिडवलं ना किती चिडते मग. निशू निशू मला पा दे इथे. मला दे. बस आता सोड. दे तुझा हात दे. मी तुला देते. वा थँक्यू. हा मम्मा थँक्यू. ही बघ कशी फिरते. वा डॉल बघ तुझी कशी फिरते. छान फिरते ना. तू पण फिर तिच्यासारखी. हा मम्मा पोहे बनवून आणू. ठीक आहे ती मला सांगते पोहे बनवून. तू बस. हा एंजलची तयारी झालेली आहे आणि इथे ही रडते कारण ही सकाळी ना माझ्यासोबत उठते खूप लवकर आणि मग ह्या टायमिंगला आहे ना रडणं सुरू करते. आता तिला झोपायचंय. झोपायचं असेल की तिला मॅट लागतं. हा मम्मा झोपायचंय. थांब दीदी चालले बघ. दीदी ट्युशनला चालली. आज एंजल एकटीच चाललेली आहे कारण तिचे पप्पा गेलेले बाहेर. बघा तिची हेअरस्टाईल तर बघा. अगं ट्युशनला जाताना अशी हेअरस्टाईल नाही चालत. सर्व स्वतः करते. झालं एंजू रेडी. चल बॅगेचं वजन कमी केलेलं आहे. बॅग घेऊन जा. बॉटल वगैरे टाकलेली आहे त्याच्यात. पप्पा नाही ना आज. पप्पा बाहेर गेलेले. कुठे ते नाही माहितीये. येतील. जर घ्यायला आले तर ठीक आहे पप्पा. नाही तर मी तसं टीचरला फोन करून सांगेल की एंजलला पाठवून द्या एकटीला. कोण असेल सोबत तर ये. नसेल तर मग एकटी आहे. ठीक आहे. चल बाय. मग टाइम झाला. चलो बाय. बाय कर दीदीला. दीदी चालली बघ. मिशू मिशका बघा ते बरोबर बिस्किट खोलते आणि खाते. गरबा खेळ. मम्मा मी नंतर बिस्किट. मग काय करते तो? गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. चला आज गुरुवार आहे आणि इकडे सर्व स्वामी समर्थांचे गाणे सुरू आहेत. देवपूजा वगैरे झालेली. सकाळी बघितलं असेल लाल कोबी आज त्याची भाजी बनवलेली आहे
आणि नॉर्मल जशी मी दुसऱ्या गोबीची बनवते तशीच बनवलेली आहे. तर त्याची टेस्ट बघूया आपण की कशी आहे ते माहिती नाही आहे. आणि कुठे एंजू, आज एंजूला एक काल नवीन घेतला. ट्युशनवरून आलेली आहे ती आणि तिला 5 दिवस सुट्ट्या आहे. घरी येते डायरेक्ट मंडेला तिचे स्कूल आहे. त्याच्यामुळे आता काय एवढी गडबड नाही आहे. कामं वगैरे झालेली आहेत माझे. पण यांना खायचं आहे की ब्रेड पकोडे, तर मी केलेलं आहे. बटाटे बॉईल झालेले आहेत माझे. आणि ही कोबी जसं काही बीटची भाजी बनवलेली आहे अशी वाटते मला. बघू आता खाऊन. चला आता ब्रेड घेते आणि आता पकोडे बनवते आणि ही भाजी चपाती. सर्व काम आवरून आज आम्ही निघालेलो बदलापूरला माझ्या भावाकडे, कारण माझी आत्या पण आलेली, तर त्यांना पण भेटायचं होतं. आणि एंजलला 3 ते 5 दिवस सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे मग थोडंसं त्यांना पण फिरवून आणायचं होतं. आणि मिष्का रडत नव्हती आणि माझ्या भावाकडे मस्त गेलेली ती, नाही तर ती अशी जात नाही, कोणाकडे जास्त जात नाही ती. आणि मग इथे आम्ही निघालेलो जाण्यासाठी. माझ्या सर्वात मोठ्या आत्या त्या गावी असतात आणि त्यांना भेटायला जमत नाही, तर त्या गावावरून आलेल्या, तर विचार केला त्यांना भेटून यावं आणि एंजलची पण सुट्टी स्पेंड होईल, त्याच्यामुळे आम्ही निघालेलो. नाही पण चलिए चल चल चल. एवढं जात नव्हतं. आणि संध्याकाळच्या वेळेस ह्या सर्वांची मस्ती चाललेली माझ्या आत्तूकडे, तर जरा मला ते बघून बरं वाटत होतं, कारण मिष्का ह्या वेळेस चिडचिड नाही करत होती आणि मस्त सर्वांसोबत खेळत होती आणि मस्त एन्जॉय केला मुलींनी. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय. परत एकदा भेटूया नवीन ब्लॉगसोबत उद्या.